एक घरात एखादा छोटासा फिश टँक नक्की ठेवा. 2 स्वयंपाक घरामध्ये चुकूनही औषध गोळ्या ठेवू नका. 3 देवघरात कलश तर सर्वच ठेवतात, पण तुम्हाला माहिती आहे का कलशाचे नारळ कधी बदलावे? कलशाचे नारळ हे प्रत्येक आठवड्याला बदलायला हवं. कुलदैवतच्या वाराला किंवा मंगळवार हा दिवस शुभ मानलं जातं. नारळ प्रत्येक आठवड्यात बदलणे शक्य नसेल तर किमान महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेला तरी बदलावे. 4 टॉयलेट व बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवा. 5 घरात नेहमी सकारात्मक गोष्टी बोलाव्यात. आरडाओरडा, किंचाळून कधीही बोलू नये. 6 देवाला दिवा लावताना नेहमी 2 वाती करून लावावा. 7 घर हे नेहमी स्वच्छ नीटनेटके ठेवा, म्हणजे मन देखील स्वच्छ निर्मल राहील. 8 कोणत्याही कारणाशिवाय जर छातीत हा दडपण जाणवत असेल तर समजा कोणीतरी तुमच्यासाठी रडत आहे. 9 पत्नीने कायम पतीच्या अगोदर म्हणजेच ब्रह्म मुहूर्तावरती उठावे आणि घराची साफसफाई, अंगणाची साफसफाई करावी. 10 घरात लक्ष्मीकारक लकी बांबू, स्नेक प्लांट यासारखी रोपे नक्की लावा. 11 जेवणाचे ताट तयार करताना महिलांनी ताटामध्ये कधीही 3 पोळ्या वाढू नयेत. आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले आहे आणि आपले पूर्वजही हेच सांगतात, कारण 3 पोळी कधीही सूतक असलेल्या ठिकाणी वाढली जाते. नॉर्मल दिवसामध्ये 3 पोळी एक सोबत वाढू नये. 12 जर तुम्ही मुंग्यांना मारले तर तुम्हाला धनहानी होऊ शकते. 13 सायंकाळी लक्ष्मी आगमनाच्या वेळेस आपल्या घराचे खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा. 14 रोज झोपण्यापूर्वी आपल्या पत्नीच्या तळहाताला नक्की स्पर्श करा, कारण स्त्रीच्या तळहातावर देवी लक्ष्मी वास करत असते. 15 आपल्या घराची समृद्धी वाढवणे हे आपल्याच हातात आहे. धर्मशास्त्रात प्रातःकालच्या स्नानाला फार महत्त्व आहे, जे सकाळी 5 ते 6 दरम्यान केले जाते. त्याला देवस्नान म्हटले जाते. याने घरात समृद्धी येते. 16 मनी प्लांटचे झाड आपल्या घराच्या अगदी समोर नसावे, यामुळे कामात अडथळे येतात. 17 मासिक धर्माच्या पहिल्या 4 दिवसात संभोग केल्याने पुरुष आजारी पडतो. 18 झोपताना वाशाच्या बीम खाली किंवा पूर्ण अंधार असलेल्या खोलीमध्ये झोपू नये, याने मानसिक ताण आणि अस्वस्थता येऊ शकते. 19 घरात आलेल्या संकटांच्या काळामध्ये बायकोला कधीही दोष देऊ नये. 20 कधीही घरातून बाहेर पडताना कचरा झाडू नका. 21 अमावस्या व चतुर्दशीला शारीरिक सुखाचा उपभोग घेतल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वास करू लागते आणि शारीरिक व्याधी जडू लागतात. 22 रात्री झोप येत नाही, तर यासाठी रात्री झोपण्यापूर्वी पुढील मंत्र म्हणा. या देवी सर्वभने रुद्रारूपणे संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तसो नमो नमः. 23 40शीच्या आधी बँकेत इतकी बचत करा की गरजेला कधीही तुमच्या दारावर थाप मारावी लागू नये. 24 जर तुम्ही रोज मंदिरात दर्शनासाठी गेलात तर अपघात, आत्महत्या, खून यासारख्या अचानक घडणाऱ्या घटनांपासून आणि कोर्ट कचेरी यापासून तुमचे संरक्षण होते. 25 कर्ज काढून महागडे लग्न, मोठे आणि चकचकीत मंडप, एका दिवसाच्या वरातीसाठी 30 गाड्या, डीजे आणि ढोल ताशा वाजवल्याने कोणीही तुम्हाला अंबानी समजणार नाही. 26 माथी पायाची टाच लावल्याने दरिद्रता येते. 27 जास्त बोलणाऱ्या व कठोर शब्द वापरणाऱ्या महिलेच्या घरात लक्ष्मी कधीही येत नाही आणि अशा महिलेपासून नेहमी दूर राहावे. 28 नवरा बायकोने एकमेकांना जाणीव करून द्यावी की एकमेकांसाठी त्यांच्यासारखे या जगात कोणीच नाही. 29 कपड्याशिवाय निर्वस्त्र झोपल्याने गरिबी येते. 30 भविष्यात तणावमुक्त जीवन जगायचं असेल तर कर्ज काढून तूप पिणं बंद करा. आयुष्यात एक गोष्ट नक्की ठरवा, कर्जबाजारी सून घरी आणणार नाही आणि कर्जबाजारी घरात मुलगी देणार नाही. 31 समुद्रशास्त्रानुसार ज्या पुरुषाची छाती ही रुंद असते व नाक लांब असते त्यांची खूप कमी वयामध्येच खूप जास्त प्रगती होते. 32 दररोज संध्याकाळी घरात कापूर व 2 लवंग, 1 वेलची नक्की जाळा. 33 पोळी केल्यावर तवा नेहमी उभा किंवा टांगलेला ठेवावा, उलटा तवा कधी ठेवू नये. 34 आंघोळीनंतर अंगाला तेल लावल्यामुळे दरिद्रता दूर होते. 35 कपड्यांना छिद्र पडणे अथवा लवकर फाटणे, चपला एका बाजूने झिजणे हे घरामध्ये वाईट दिवस येण्याचे संकेत आहेत. 36 ची महिला तुमची शत्रू असून देखील तुमची स्तुती करते आणि पाठीमागे द्वेष करते, अशा स्त्रीपासून कायम दूर राहावे. अशा महिलेचा राहू बलवान असतो. 37 एका स्त्रीने आपला कुंकू, सिंदूर दुसऱ्या स्त्रीला देऊ नये किंवा दुसऱ्या कोणाकडून उधार घेऊ नये. 38 घरामध्ये तुळशीचे रोप नक्की असावे, परंतु ते थेट दारासमोर नसून घराच्या उजव्या बाजूला असावे. घराच्या उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावणे शुभ असते. 39 दुसऱ्या माणसाला नग्न अवस्थेत पाहून गरिबी येते. 40 रात्री नखे कापल्याने आर्थिक आणि मानसिक त्रास उद्भवू शकतात. तसेच दाताने कधीही नखे कुरतडू नयेत, दरिद्रता येते.
41 रोज प्रत्येक पत्नीने नियमितपणे आपल्या पतीसाठी प्रार्थना केल्याने पतीच्या वाईट गोष्टी संकटे देखील दूर होतात. 42 महिलांनी एकादशीच्या दिवशी कधीही केस धुवू नयेत. या दिवशी केस धुतल्याने तुम्ही केलेले सर्व उपवास निष्फळ ठरतात. 43 जेवताना मीठ मागणारी व्यक्ती ही गरीब होते आणि तिला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. 44 गुरुवारी आणि सणासारख्या विशिष्ट तिथीला उंबरठ्यावर हळदीचे लेपन नक्की करा. 45 महिलांनी भांडे घासल्यावर ते लगेच रकान्यात रॅकमध्ये लावावेत. तसेच किचन ओट्यावर पसारा करून ठेवू नये. 46 जी स्त्री कोणत्याही कामाशिवाय घरोघरी फिरत राहते अशा स्त्रीपासून लक्ष्मीही दूर राहते व आपणही त्यांच्यापासून दूर राहावे. 47 मुख्य दरवाजासमोर कधीही चपलांचा डीग लावू नका.